माझं डोकं फिरलं आणि मी नवऱ्याला हाणलं. कारण त्याचं हे की ते स्वराजला ओरडत होते आणि का बरं हाणलं आणि कसं हाणलं याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, नाही तर लगेच नवऱ्याला मारती आणि सध्या पोलीस स्टेशनचे चक्रा रोज चालू आहे बाबा. काय माझ्या मागं पिचकाट लागलं तेच मला कळत नाही. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे की मोहिनीज हर्बल हे मी न्यू प्रोडक्ट लॉन्च केलेले आहे, ज्याच्यामध्ये वेट लॉस, त्याच्यानंतर तुमच्या स्किनसाठी आणि तुमच्या केसासाठी प्रोडक्ट भेटणार आहे, ज्याची सुद्धा मी माहिती तुम्हाला समोर शेअर करणार आहे. तर इथं झालेली होती सकाळ, इथं आहे संडास बाथरूम आणि समजा आपण जर बेडरूममध्ये असलो ना, डायरेक्टली बाथरूममध्ये आणि संडासला कोणी दिसलं ना, गेलं ना, तिथे दिसते. तर मला मिशोचं तुम्हाला माहीत आहे, मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांसोबत मी अफिलाईट मार्केटिंग करते, त्याच्यामुळे मला ते प्रोडक्ट आले होते आणि मला त्याची ॲड करायची होती. तर इथं ना हा पसारा भरपूर दिसत होता, म्हणून म्हटलं चला आता इथं काहीतरी, हा जो रॉड आहे ना तुम्ही बघितला ना, तर याला ना खिळे ठोकायची गरज आहे ना, आपल्याला गिरील लागणार आहे. कारण भाड्याचं घर आणि खाली कर, कुठं कुठं खिळे ठोकू देतात, नाही तर म्हणतात आमची चांगली रूम तुम्ही खराब करत आहे, असं करत आहे, तसं करत आहे. परंतु हा जो रॉड आहे ना, हा रेंटल घरासाठी खूप छान आहे आणि परफेक्ट आहे आणि आपल्याला काही पैसे द्यायचं काम पडत नाही. आपल्याला मिशो जिंदाबाद आहे, तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर करा. तर मस्तपैकी तुम्ही बघू शकता रॉड आलेला होता आणि त्याच्यासोबत हा पडदा आलेला होता. तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, म्हणजे खाली माझ्या व्हिडिओच्या तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसणार आहे आणि तुम्ही हे फ्लिपकार्टवरून सुद्धा खरेदी करू शकता. स्वस्तात मस्त आहे आणि छान आहे. तर मोहिनी हर्बल्स हे कॉम्बो मी लॉन्च केलेले आहेत आणि समोर मी एक व्हिडिओ लावून देणार, म्हणजे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता पुण्यात आम्ही ज्या घरात रेंटने आलो ना, तिथं असा प्रॉब्लेम होता की इकडे किचन आहे आणि इकडे संडास बाथरूम आहे, बरोबर. तर कोणी तिकडून आलं तर डायरेक्ट दिसायचं, किंवा आपण रूममध्ये जरी बसलो तर कोणी जर संडास बाथरूमला गेलं ना, तर म्हणजे अनोळखी व्यक्ती आल्यावर लाज वाटत होती. तर म्हणून तिथं मी गिरील न ठोकता असा एक रॉड आणलेला आहे की तुम्हाला अजिबात गिरील किंवा खिळा ठोकायची गरज नाही, अशा पद्धतीचा तुम्हाला रॉड येणार आहे. तो तुम्हाला मोठा करून घ्यायचा आहे आणि जिथं लावायचं आहे तिथं सेट करा आणि फक्त जो रबर येते ना, तर ते असं गोल फिरवा आणि ॲटोमॅटिकली हा रॉड तुम्हाला जिथं पाहिजे तिथं हा फिट होतो. त्याच्यानंतर तिथं लावण्यासाठी मी दोन टाईपचे कर्टन आणलेले आहे आणि कर्टनसुद्धा खूप बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता की कर्टन हा पिंक कलरचा आहे, किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता, आणि एक ब्लॅक कलरचा बोलावलेला आहे. आता जिथं काही अनवॉन्टेड स्पेस जो तुम्हाला म्हणजे असा झाकायचा आहे, तिथं तुम्ही गिरील न ठोकता रॉड आणि अशा पद्धतीचे कर्टन लावू शकता, जसे की मी लावलेले आहे. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिंक PPDM टाईप करा, मी डायरेक्ट लिंक देणार आहे, किंवा ही रील मला शेअर करा आणि फॉलो नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला लिंक. आता भरपूर जण म्हणतात तू कॉमेंट बोलते परंतु आम्हाला लिंक येत नाही, तर तो व्हिडिओ मी इन्स्टासाठी बनवत असते आणि इथं ना टॅग प्रोडक्टमध्ये मी तो प्रोडक्ट टॅग करत असते, तिथून तुम्हाला खरेदी करावं लागते. तर आज मला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला जायचं होतं. त्या बाबाची मी जागा घेत होती ना, तो काही आपला पैसे द्यायला मागं पुढे करतोय, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात म्हणजे कंप्लेंट वगैरे केलेली आहे आणि आता त्याला म्हणजे बोलावणं झालेलं आहे. बघूया काय म्हणतो काय नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी जो फ्लॅट घेतलेला आहे त्याचं बांधकाम सुरू आहे. तिसरं ही गोष्ट की माझी आई गेलेली आहे, त्याच्यामुळे सर्व घराची जबाबदारी, प्रमोशनची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे. नवरा मला ना फक्त कामात मदत करू शकतो, परंतु माझ्या व्हिडिओत एडिटिंग करणे, पोस्ट करणे हे सगळं मलाच करावं लागते, कारण त्या बिचाऱ्याला ते कळत नाही. त्याच्यामुळं मला खूप मोठा प्रॉब्लेम होतो, परंतु तो भरपूर अशी हेल्प करू लागतो. तर जर मी झाडू मारला ना, तर तो पोछा वगैरे मारून घेतो. मी जर पसारा आवरत असले तर ते झाडून काढतात. मी भांडे घासते तर ते पोछा वगैरे मारतात. असं मिळून आम्ही काम वगैरे करत असतो. म्हणजे जे ते घरी आहे ना, त्याच्यामुळे मला भरपूर याचा आधार होत आहे. आणि भरपूर लोकं म्हणतात नवऱ्याशी हळू बोल. तर कसं आहे ना, मी व्हॉईसवर देते, त्याच्यामुळे मी आधीपासूनच माझा आवाज तसा म्हणजे मोठा आहे. मला काही एवढं मोठ्याने बोलायचं नसते, परंतु माझा आवाजच तसा आहे. तर आज ना मला हॅपी प्लॅनेटचा व्हिडिओ करायचा आहे, जे बाथरूम क्लीनर आहे. आता कसं आहे, पुण्यामध्ये जास्तीत जास्त बोरिंगचं पाणी वगैरे असते, तर त्याच्यामुळं हे जे खाऱ्या पाण्याचे डाग असतात, चिकट, त्याच्यानंतर लाईम स्किन म्हणजे ते क्षाराचे डाग वगैरे असतात ना, ते निघत नाहीत. परंतु हॅपी प्लॅनेटचा जो कॉम्बो आहे, म्हणजे जे आहे ना, ते फोमिंग ब्लेस आहे आणि भारताचं नंबर 1 आहे. तर त्याचा व्हिडिओ हा यूट्यूबला नव्हता, तो इन्स्टालाच माझा डेलीला प्रमोशन चालू असते. तर त्याच्यामुळेच माझे ब्लॉग रेग्युलर येत नाही, 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर येते. परंतु मी
टाकण्याचा प्रयत्न करत असते. तर सकाळी झाली, आम्ही सगळ्यात पहिले ते पडद्याचा आणि ग्रिलचा व्हिडिओ करून घेतला. त्याच्यानंतर घरातली साफसफाई वगैरे करून घेतली आणि आता मला हॅपी प्लॅनेटचा हा बाथरूम क्लीनरचा व्हिडिओ करायचा होता. आता तुम्हाला हे प्रोडक्ट माझे व्हिडिओमध्ये जे दिसतात ना, जे काही दिसत असते ना, ते तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये क्लिक करून खरेदी करू शकता. आता काही लोकांना वाटते की आम्ही खोटं दाखवतो असं तसं, तर तुम्ही बघू शकता कुठलंच मी जे प्रोडक्ट आहे ना ते खोटं नसते. जे आहे ते आम्हाला रिअली म्हणजे वापरूनच दाखवावं लागतात आणि कधी या वस्तू आम्हाला खराब पण होऊ द्यावं लागते. म्हणजे त्या जेवढ्या खराब होतील ना तेवढा इफेक्ट क्लिअरली आणि चांगला दिसतो. ही बादली एवढी खराब झाली होती म्हणजे ह्या बोरिंगच्या पाण्याने वगैरे, परंतु याच्यामुळे ते स्वच्छ झालेली आहे. आणि पैसा कमवणे सोपा नाही. दिवसभर ह्या शूटमध्ये जातो आणि जोपर्यंत व्हिडिओ अप्रूव्हल होत नाही ना तोपर्यंत टेन्शन राहतं. कधी रिशूटसुद्धा करावं लागतं. तर अशा पद्धतीने सुरू आहे. आणि आता जो मी हर्बलचा बिझनेस लावलेला आहे त्याच्याविषयी तुम्हाला सांगते की तिथं स्किनसाठी वगैरे मी प्रोडक्ट देणार आहे आणि खूप छान अपॉर्च्युनिटी मला आलेली होती. तर मी म्हटलं चला आपण करूया. त्याच्यानंतर बाथरूमचा वगैरे आंघोळीच्या पहिलेच मी व्हिडिओ वगैरे करून घेतला आणि नंतर मी पूजा वगैरे केली आणि आता इथंही मी स्वयंपाक करायला बसलेली आहे. कारण स्वराज पण शाळेतून येतो, स्वरा पण शाळेतून येतो, त्याच्यानंतर उशीर व्हायला नको म्हणून करत आहे. आई होती ना तेव्हा खरंच खूप मजा येत होती. म्हणजे नाही का ती वेळेवर वगैरे स्वयंपाक हे ते करत होती. परंतु आता माझं हे शूटमध्ये जास्तीत जास्त वेळ जातो त्याच्यामुळं काही होत नाही वेळेवर. आणि आज मस्तपैकी मी करणार होती बाजऱ्याच्या भाकरी आणि पिठलं. कारण हा प्रगट दिनच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, तुम्हाला सांगायचंच राहिलं. त्या दिवशी खरंच माझं डोकं म्हणजे एवढं आऊट केलं होतं, एका व्यक्तीने खूप आऊट केलं होतं. काही व्यक्तींची आपण आधी मदत केली हे केली, परंतु त्या व्यक्तींचं चांगलं झाल्यानंतर ते लोक आपल्याला ओळखत नाही. हे मी भरपूर ओळखलेलं आहे प्रत्येकाला. आणि आता एकच ठरवलेलं आहे, कोणाच्या घरी पण जायचं नाही, कोणी आपल्या घरी पण येऊ द्यायचं नाही. आपण आपले मुलं व्यवस्थित राहायचं. तर त्याच्यानंतर पूजा वगैरे केलेली आहे, देवाला नैवेद्य वगैरे अर्पण केलेला आहे आणि आम्ही मस्तपैकी जेवण करायला बसलेलो आहो. आज आमच्या जेवणात काय काय तुम्ही बघू शकता. बाजऱ्याची भाकरी, पिठलं, मस्त कांदा आणि हिरवा ठेचा पण केलेला होता. तर गणेशजीचं इथं काहीतरी मला भाषण देणं चालू होतं. म्हणजे ते ना दिवसातून 10 वेळा माझ्यासोबत भांडण करतात. दिवसातून 10 वेळा आम्ही एकमेकांना सॉरी बोलतो आणि दिवसातून 10 वेळा आमचं वादविवाद चालूच असतात. रिअली जर आमचे भांडण तुम्हाला दाखवलं ना तर तुम्ही विश्वास करसाल नाही की तुम्ही इतक्या वेळा भांडण करता. आत्ता पण आमच्या दोघांचं भांडणच चालू होतं कोणत्या तरी विषयावर. तर शेवटी पण त्या भांडणात मी जिंकत असते, त्यांना जिंकू देण्याचा कधीच मी चान्स देत नसते. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर मला जायचं होतं पार्लरमध्ये. तर म्हणून मी भांडी वगैरे घासून घेतली आणि असं म्हणजे उशीर होतो, कोणतंच काम वेळेवर होत नाही. आणि म्हटलं बाहेर जायचं होतं तर म्हटलं भांडी वगैरे घासून जायचं, जेणेकरून आपल्याला जर यायला उशीर झाला तर घरी आरो पडलेला राहत नाही. तर जेवण वगैरे झालेलं आहे, गॅस ओटा क्लीन केला, शेगडी वगैरे पुसून घेतली, भांडी वगैरे घासून घेतलेली आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता फर्निचर असं स्वराजने खराब करून ठेवलेलं आहे. अक्षरशः त्याच्यावर मॉइश्चरायझर, तेल काय काय लावतो. आता एक दिवस ते सुद्धा मला क्लीन करावं लागणार. तर माझ्या घराचा तुम्हाला होम टूर दिलाच नव्हता मी. कुठं जायचं नाही बेटा पिल्लू, मी येईपर्यंत पप्पाला पण घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, दीदीला पण जाऊ द्यायचं नाही. पप्पाला जास्त मोबाईलवर बोलू द्यायचं नाही. आणि कोणाशी बोलतात ते सांगशील मला? कोणासोबत बोलतात? गाडीवाल्यासोबत बोलतात. आम्ही दोघं एवढं गद्दार आहे की पप्पाने म्हटलं मला फक्त फोनवर बोलते, मी तुम्हाला ज्यूस प्यायला नाही तर आम्ही ते बी म्हणायला. त्याच्यानंतर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला ब्रासलेट आलेले होते आणि त्याचीच पूजा वगैरे करायची होती. म्हणजे ब्रासलेट हातातले जे म्हणतो ना, तर ते ब्रासलेट मी जे नेहमी यूज करत असते तसे अजून मी बोलावून घेतले होते आणि अजून काही साहित्य बोलावलेलं होतं घरात ठेवण्यासाठी. तर गणेशजीने त्याची पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेले, मार्केटमधून काही सामान आणलेलं आहे, मुलांचे फ्रूट्स वगैरे आणलेले आहे. कारण स्वराजला ना डेलीला फ्रूट्स वगैरे लागतात. तर मग हप्त्याची एकदमच मी फ्रूट्स आणते आणि बापरे इथं फ्रूट्स पण किती महाग आहे. एवढेसे फ्रूट्स 600 रुपयाचे झालेले होते आणि सर्व प्रकारचे फ्रूट्स आणते मी, असं नाही की एकच. ॲपलपासून द्राक्ष झाली, केवी झाली, सर्व थोडं आणते, म्हणजे जेणेकरून मुलांना सर्व खायची सवय लागली पाहिजे. आता यांचा बाई तुटलेला आहे, फुटलेला आहे, तरीसुद्धा यांना एका ठिकाणी अजिबात करमत नाही आणि ते बोलतात मी पण येतो आणि तिथं पण आमचे भांडणं वादविवाद चालूच राहतात. आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण गेलो होतो, कारण अर्ज दिला होता, अजून त्याचं काय झालं काय नाही ते पाहायला गेलो होतो. परंतु पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सांगितलं होतं की 9 तारखेपर्यंत इलेक्शन ड्युटी आहे, त्याच्यामुळे थांबून जा. मारलं ना
तू आता अजिबात मदत यायचं नाही. मी कशी पिटाई करतो ना ते बघ आता. थांब तू. हा गेट लावून घेतो. का वा? मारसान का तुम्ही स्वराजने आता? मारसान का? मारसान थांब रे स्वराज, तू थांब. तुझ्या समोर नाही मारत बेटा. मारलं माझ्याकडे. मारसान काय? बस का बेटा? अर्जुन बघितलं. सॉरी म्हणा मा पोराने. सॉरी म्हणा. तू कशा काढा? विचार कुठे कशा काढा? मारसान मा पोराने आता. मारसान काय? अशी करा. करा अशी. बस का बेटा? हॅपी? मारायचं ना म्हणा, मी छोटू आव. पप्पा हे पा मला इथे चावला होता तुम्ही गेला. आता उभा घे तसा जरासा. तर मी स्वराजवर नेहमी रागावते, परंतु गणेशजीने त्याला हलकीशी थोडंसं असं मारलं ना, म्हणजे म्हणतो ना आपण थोडीशी मजा केली की त्याला माहिती आहे की मम्मीला आपण सांगितलं की मग मम्मी आपलं ऐकून घेते. आणि मग स्वराज ना मुद्दामूनच कधी कधी भांडण लावण्याचा प्रयत्न करतो. तर तो काय करत होता इथं, म्हणजे बुक्सवर लिहत होता आणि त्याच्यानंतर भरपूर उशीर झाला होता, व्हिडिओ वगैरे शूट करण्यातच उशीर झाला होता. तर म्हणून इथं नॉर्मली काहीतरी स्वयंपाक करायचा होता, म्हणजे फ्रूट्स घेऊन आलो. त्याच्यानंतर ह्या साडीचा व्हिडिओ शूट केला आणि भरपूर असा उशीर झाला होता, म्हणून मस्तपैकी खिचडी म्हटलं, फोडणीची खिचडी करायची मिक्स व्हेज. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात कढी केली, ठेचा वगैरे करून घेतला, पापड वगैरे तळून घेतलेले आहेत. आणि असं मग आमचं चालते मजाक मस्ती वगैरे, परंतु हॅपी, सर्व हॅपी. काही लोकांचं कितीही करून काही फायदा नसते, हे आता क्लिअरली मला हे झालेलं आहे की आपण प्रत्येकाची मदत करतो परंतु आपली कोणीही मदत करत नाही. आणि आपल्याजवळ जेव्हा काही नसते तर कोणी नसते ओळखत, आणि आपण आपल्याजवळ आलं, आपण त्यांना ओळखले नाही तर ते लोक डायरेक्ट म्हणतात तिला ॲटिट्यूड आला, इगो आला. हो बाबा, ॲटिट्यूड इगो आहे, कारण याच्यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे, म्हणून ॲटिट्यूड इगो आहे. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण करायला बसलेला. तुम्ही पण या. गरम गरम खिचडी आहे, मस्तपैकी कढी आहे, आणि दुपारचा थोडासा डाळ भात पण होता, बाजरीची भाकर पण होती, तळलेले पापड पण होते. कारण कसं आहे, शिळं अन्न आम्ही फेकून वगैरे देत नाही. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. तर असा होता माझा आजचा दिवसभराचा ब्लॉग. तुम्ही बघितलाच असेल. खूप मला आज टेन्शन आलं आणि प्रगट दिन तर काही माझा चांगला गेलेलाच नाही आहे. तर आज सकाळपासून तुम्हाला सांगते, इथं ना म्हणजे संडास बाथरूम जवळ हा कर्टन जो रॉड आहे ना तो लावलेला आहे, आणि याला अजिबात ग्रील लावायची गरज नाही, आणि तुम्हाला जेवढ्या सेंटीमीटरचा पाहिजे तेवढा तुम्हाला घेता येतो. आणि हे त्याच्यासोबत हे बोलावले. आता बघा इकडला स्पेस आहे ना म्हणजे संडास बाथरूमचा, तो अजिबात दिसणार नाही आहे. तर हे सुद्धा मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, हे जे आहे ना हे ट्रॉली खरंच खूप सुंदर आहे. हे बघा किती छान आहे. हे तुम्हाला कुठं पण हलवता येते. हे बघा, आणि 4 एअरची आहे, फक्त 333 रुपयाची आहे, फ्लिपकार्टवरूनच घेतलेली आहे. आणि बघा एकदम फिट बसते. आणि याचा वापर तुम्ही असं नाही किचनमध्येच, तुम्ही कपडे ठेवण्यासाठी, भांडी ठेवण्यासाठी, बेडरूममध्ये तुम्ही करू शकता, आणि बाथरूम जवळही करू शकता. तुम्हाला जसं करायचं असेल तसा करू शकता. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. मस्तपैकी कढी खिचडीचा बेत होता, पापड भाजले होते, आणि असा गेला माझा आजचा दिवस. बाकी तुम्हाला ही साडी आणि आजच्या प्रोडक्टमधला कोणताही प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये दिलेला आहे, तिथं क्लिक करा आणि खरेदी करा. आणि खरंच आई गेल्यामुळे आमचे खरंच थोडे थोडे हाल होत आहे. सकाळचं जेवण आज कालच्यापेक्षा लवकर केलं. आज 3 वाजता केलं ना, 3 वाजले होते. 3 स्वराज 2 वाजता आली. 3 वाजता केलं, आणि संध्याकाळचं जेवण 11 वाजता केलं. ओके, तर चलो बाय बाय, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ.